वेळेअभावी मात्र सवय दणदणीत कीर्तन करायची। चांगले 15-20 टाळकरी घ्यायचे आणि मग काय तर दणदणीत नाचून कीर्तन करायची। पण आता वेळेअभावी एवढं करायला गेलं मग मात्र तुमची दिंडी तुम्ही अपेक्षा घेऊन आल्या काय दिंडी सोडा। आणि एवढं सुंदर असं कारण श्रीमद भागवत कथा चालू होती, रुक्मिणी स्वयंवर झालं, काय बँड वाजवलं काय मग हे सगळं साऊंड सांगितलं त्यांनी, बँजोवाले आले, बँडवाले आले, काय ढोलक्या सगळं ते आणि एवढं सनई चौघडांना गाड्या असून मात्र काय तर इथं मात्र आमचे महाराज मंडळी एवढे मिळले 101 कॉम्पिटिशन चाललं आणि त्याच्यामुळे ते अर्धी पॅनल तिकडं नाचलं, अर्ध इकडं नाचलं आणि मग इकडला जसा जोर धरला सगळा पेंडल मात्र भगवंताच्या नामचिंतनात दंग होऊन गेला। आणि आज मात्र काय तर आज त्यांचा नंबर आणि आज म्हणून मात्र ते येऊन सज्ज झालेले आहेत। तर निश्चित तुम्ही सर्वांनी आनंद घ्या। आणि शेवटी काय आहे वेळेच्या मर्यादेप्रमाणे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबार यांनी घालून दिलेल्या मर्यादेत सहित अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला। आणि खरं म्हणजे काला म्हटलं की दुसरं काही नाही तर काल्याच्या दिवशी मात्र काय करायचं असतं चरित्र किंवा ये दसे चरित्र केले नारायणी जे नारायणाने मात्र चरित्र केले त्या चरित्राचं उच्चारण आजच्या दिवशी सांगितले आणि आपण 7 दिवस मात्र अखंड तेच केलं आहे। आणि त्या भगवंताचं मात्र या ठिकाणी चिंतन जे सुमिरन श्रवण केलं त्याच श्रीकृष्ण भगवंतांनी सुंदर अशी माखन चोरी लीला करताना एवढंच नाही तर कसे लहानाचे मोठे झाले काय काय लीला केल्या 7 दिवसात श्रवण केल्या तेच भगवंत निघालेत कुठे सगळं गोधन घेऊन मात्र गाई घेऊन गोपाळांसमवेत निघाले रानात जायला। आणि त्यावेळेला गोपाळांना कन्हैयाने सांगितलं पाहिजे ना मग या आणि आल्यानंतर मात्र काय तर येऊन नानाविध खेळ खेळायला लागले आणि खेळून 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 मात्र गोपाळ थकले। आणि जसे गोपाळ थकले कन्हैयाला म्हणायला लागले कन्हैया किती वेळापर्यंत रे किती वेळापर्यंत आपण खेळायचं। खेळ खेळून मात्र जर भूक लागली बकटू बकटी बक पोर त्रिगुण खेळ माडू बकटू बकटी बक पोर त्रिगुण खेळ माडू खेळ
फार सुंदर मैदानी खेळ खेळलेत. आता आले मोबाईल आणि त्या मोबाईलमध्येच मुलं खेळ खेळते नाही. काय काय खेळायला नेम नाही. सध्या ते आलं ना नवीनच पबजी. पोराला खायला घरी नाही सब्जी पण खेळायला पाहिजे पबजी. असे असे खेळ खेळतात. ते खेळ भगवंत खेळले नाही. भगवंत कोणते खेळ खेळले तर भगवंतानी मात्र हे नानाविध खेळ जे उच्चारण केलेत ना ते खेळले. खेळून खेळून थकले आणि गोपाळ म्हणायला लागलेत. खांदी भार पोटी भूक काय खेळा